जय जवान जय किसान. मित्रांनो नमस्कार आणि रानातली पाखरे या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज देशात म्हणजे दिल्ली कडं शेतकऱ्यांनी कूच करणं चालू केले आणि 4-5 दिवसापासून तुम्ही हे बातमी निश्चितच ऐकत असाल जी हरियाणामध्ये घडत आहे. तर हरियाणाची जे सरकार आहे, हरियाणाची जी सुरक्षा बल आहे तो संपूर्ण एकीकडं देशाच्या रक्षणासाठी न काम करता शेतकऱ्यांना अडवण्यासाठी काम करतोय. जणू काही इंटरनॅशनल जशी बॉर्डर तयार करतायत त्या पद्धतीनं बॉर्डर जशी तयार करतायत त्या पद्धतीची बॉर्डर त्या ठिकाणी सीमेवरती तयार केली जात आहे आणि शेतकऱ्यांना अडवले जात आहे. जिथं म्हणतो देशामध्ये जय जवान जय किसान, तेच जवान आणि तेच किसान म्हणजे शेतकरी आणि सैनिक दोन्हीही आमोरासमोर येऊन एकमेकाशी भांडतायत. एक सरकारची भूमिका घेऊन भांडतोय आणि दुसरा आपल्या अस्तित्वाची भूमिका घेऊन भांडतोय. आणि म्हणजे तसं तर तो आपली अस्तित्वाची भूमिका भांडत नाही आहे, तर त्यासाठी तो तोंड देत आहे. आणि MSP बद्दल ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत तर त्या सरकारला देण्यासाठी काय अर्थ आहे की एकीकडं अदानी अंबानीला आणि मोठ्या मोठ्या पद्धतीचं उद्योगपतींचं कर्ज जर का माफ होऊ शकते तर मग शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं त्यांच्या अस्तित्वाचं MSP का नाही भेटू शकत. आणि बोलतायत की बा खूप सारा खर्च होईल देशावरती, तर देश जर का समृद्ध झाला तर देश भिकेला लागेल. काय एवढी भीक लागताय काय हो. आणि त्यातल्या त्यात बोलतात की देश हा 3ऱ्या क्रमांकावरती आपलं जाणार आहे. जे आर्थिक स्थितीनुसार जर का त्या पद्धतीच्या 3ऱ्या क्रमांकावरती जाणार असेल आणि हा देशातला जर का कृषीप्रधान देशातला जर का शेतकरी उपाशी मरत असेल तर त्या शेतकऱ्याला नकोय तशा पद्धतीचं 3ऱ्या क्रमांकावरती जाणारं देश जर का शेतकरी उपाशी मरत असेल आणि त्याला त्याचं हक्काचं नाही मिळत असेल तर. मित्रांनो, वेगवेगळ्या राज्यातल्या जे शेतकरी नेते आहेत त्यांनी सुद्धा ह्या जो आंदोलन आहे यासाठी सहकार्य करायला पाहिजे आणि यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि पुढं व्हायला पाहिजे. विषय हा इथं निवडणुकीचा किंवा विषय इथं कुठल्याही पद्धतीच्या कोणत्या पार्टीच्या कोणत्या पक्षाचा नाही, तर हा शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आहे, त्यांच्यासाठी मिळणाऱ्या त्यांच्या हक्काचा आहे. मित्रांनो, तुम्ही कशा पद्धतीने या गोष्टीकडे बघताय आणि कशा पद्धतीने विचार करताय. देशातलं जे सरकार जे आहे ते कशा पद्धतीनं जे वागताय ते बरोबर वागताय का आणि का वागताय असं नेमकं काय करायचं आहे यांना. लाख करोड रुपये कर्ज आणि देशावरती असलेलं जे संकट आहे ते मात्र किंवा देशामध्ये जे फ्रॉड करतायत आणि जे घेऊन जात आहेत ते सरकारला जमत आहे आणि शेतकरी आपल्या हक्काचं मागताय ते जमत नाही आहे. हिशोब करतायत की 17 लाख करोडचा सरकारवरती भुर्दंड बसणार आहे. कसल्या पद्धतीची ही सर्व रक्कम आहे. सर्व जी समजा एक उदाहरण सांगायचं झालं तर एक पकडूया की 2200 रुपये समजा एखादं धान्य आहे आणि 2200 रुपये क्विंटल आहे, तर ते जर का धान्य 2200 रुपये क्विंटलनं खरेदी केली जात आहे आणि MSP जर का 2500 रुपये क्विंटल असेल तर फक्त वरचा जो भुर्दंड आहे तो 300 रुपये आहे. किंवा जर का म्हणजे घाट्यातही विकायची वेळ जरी आली सरकारला, पण ससा घाट्यात तर काही विकणार नाही, पण जर का त्यांनी घाट्यात विकलंही तरी 300 रुपये फक्त त्यांना भुर्दंड बसेल. तर 300 रुपये किमतीचे काय फार तर 3-4 लाख करोड रुपये होतात. तर हा देशावरती जर का होतही असतील तर मला नाही वाटत की यासाठी भरपूर मोठा भुर्दंड बसणार आहे. तर यात जो 17 लाख करोड म्हणतायत तर हे रक्कम जी आहे ती संपूर्ण ऑल ओव्हर म्हणजे जी 2500 रुपये लागणार ते 2500 रुपयाची पूर्ण टोटल समजली जात आहे. तर हे काही जे शास्त्रज्ञ आहेत आणि स्वतःला शास्त्र समजतायत, स्वतःला अर्थशास्त्रज्ञ समजत आहेत, तर तुमच्या अर्थशास्त्रज्ञाला काय किंमत नाही. तुमचं जरा ज्ञान वाढवा. मलाही काही अर्थशास्त्राबद्दल काही कळत नाही, खूप काही ज्ञान नाही, खूप काही म्हणजे काय त्याच्याबद्दल आपल्याला काही कळतच नाही. पण एवढं मात्र नक्की कळते की म्हणजे ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे किंवा जे मागणी करतायत तर ते कुठंतरी रास्ता आहे. तर तुम्ही कसे विचार करता याबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा आणि सर्वांना
नमस्कार. आणि परत जाताना एक की पाऊस सगळीकडे पडत आहे, तर तुम्ही तुमच्या पिकाची काळजी घ्या. तर धन्यवाद सर्वांना. नमस्कार.